नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रयत शिक्षण संस्थेच्या रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन म्हणजेच रोज या अभिनव उपक्रमामध्ये मी निलेश दत्तात्रय गवळी, करमयूर भाऊराव पाटील विद्यालय व SP ज्युनियर कॉलेज जुचंद्र, तालुका वसई, जिल्हा पालघर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण इयत्ता 12वी शाखा वाणिज्य मधील चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील एका घटकाचा अभ्यास करणार आहोत. आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत तो आहे भाग बाजार. यापूर्वी आपण मागील घटकामध्ये म्हणजेच वित्तीय बाजार या घटकामध्ये भांडवल बाजाराबद्दल माहिती घेतलेली आहे. भांडवल बाजार म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी व्यावसायिक संस्थांना दीर्घ मुदतीचे भांडवल उपलब्ध होते अशी जागा. याच भांडवल बाजाराचे वर्गीकरण प्राथमिक व दुय्यम बाजारात होत असल्याचे आपण पाहिलेले आहे. प्राथमिक बाजारात कंपनीकडून नवीन भाग, कर्ज रोखे इत्यादी प्रतिभूतींची विक्री केली जाते, तर दुय्यम बाजारात अगोदरच वितरित केलेल्या प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदारांमार्फत होत असतात. या दुय्यम बाजारालाच भाग बाजार असे म्हटले जात असते. तर आज आपण भाग बाजार म्हणजे काय, म्हणजेच भाग बाजाराचा अर्थ व व्याख्या, त्याचबरोबर भाग बाजाराची वैशिष्ट्ये आणि भाग बाजाराची कार्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. भाग बाजार. सर्वसामान्यपणे बाजार हा शब्द आपण नेहमीच्या व्यवहारामध्ये अनेक वेळा वापरत असतो. हा शब्द आपण अशा अर्थाने वापरतो की ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची खरेदी विक्री होत असते. उदाहरणार्थ धान्य बाजार की ज्यामध्ये धान्याची खरेदी विक्री होत असते. भाजी बाजार असेल, भांडी बाजार असेल, कापड बाजार असेल, जुन्या वस्तूंचा बाजार असेल किंवा इलेक्ट्रॉनिक बाजार असेल. या सर्व बाजारांचा विचार केला तर आपल्याला असे लक्षात येते की त्या बाजारामध्ये त्या वस्तूंची खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. यावरूनच आपल्याला असे म्हणता येईल की ज्या बाजारामध्ये भागांची खरेदी विक्री होते त्या बाजाराला भाग बाजार असे म्हणता येईल. मात्र भाग बाजार ही संकल्पना फक्त भागांच्या खरेदी विक्री पुरतीच मर्यादित नाही, तर त्या पलीकडेही इतर वित्तीय साधनांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार या भाग बाजारात होत असतात. भाग बाजार ही एक अशी विशिष्ट जागा आहे की जिथे विविध प्रकारच्या प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते. तर मग प्रतिभूती म्हणजे काय, तर प्रतिभूती या संकल्पनेमध्ये कंपनी विक्री करत असलेले समहक्क भाग, अग्रहक्क भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे, सरकारी बंधपत्रे, त्याचबरोबर म्युच्युअल फंडाचे युनिट्स या सर्व बाबींचा समावेश प्रतिभूतीमध्ये होत असतो. म्हणजेच या सर्वांना मिळून प्रतिभूती असा एक सर्वसामान्यपणे शब्द वापरला जात असतो. भाग बाजारात प्रामुख्याने दोन गट कार्यरत असतात. पहिला गट असतो तो म्हणजे गुंतवणूकदारांचा, की जो आपल्याकडे असलेला जास्तीचा पैसा गुंतवू इच्छितो किंवा भाग बाजारातील भागांच्या किमतीतील चढ उतारांचा फायदा मिळवू इच्छितो. व दुसरा गट असतो तो म्हणजेच कर्ज घेणाऱ्या कंपन्यांचा, की जो या गुंतवणूकदारांकडे असलेला जास्तीचा पैसा आपल्या व्यवसायांमध्ये आणू इच्छितो. भाग बाजार या दोघांनाही एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो, ज्याद्वारे गुंतवणूकदार विविध प्रकारच्या प्रतिभूतींची खरेदी करून कंपन्यांना भांडवल उपलब्ध करून देत असतात. भाग बाजाराबद्दलची थोडक्यात माहिती आपण आता पाहिलेलीच आहे. आपण आता भाग बाजाराची व्याख्या पाहणार आहोत. भाग बाजाराची पहिली व्याख्या आहे ती म्हणजेच प्रतिभूती करार नियमन कायदा 1956 नुसार. भाग बाजार म्हणजे प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी मार्गदर्शन करणे, त्यांचे नियंत्रण करणे व नियमन करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली कायदेशीर मान्यता असलेली वा नसलेली व्यक्तींची संघटना, संस्था
किंवा मंडळ होय. या व्याख्येवरून आपण असे म्हणू शकतो की भाग बाजार म्हणजे अशी संस्था की जी प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते व त्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन करते, तसेच प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवते व त्यांचे नियमनही करते, ज्यामुळे गुंतवणूकदारांची गुंतवणूक अधिक सुरक्षित राहू शकेल. दुसरी व्याख्या आहे हजबंड व डॉकररी. भाग बाजार म्हणजे खाजगीरित्या संघटित केलेला असा बाजार की जो प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराची सुविधा पुरवतो. या व्याख्येतून आपणास असे प्रतीत होते की भाग बाजार म्हणजे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या प्रतिभूतींची खरेदी विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. जगातील पहिला भाग बाजार लंडन या शहरामध्ये स्थापन झाला. साधारणतः 1571 मध्ये या भाग बाजाराची स्थापना झाली की जो लंडन स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखला जातो. भारतातील पहिला भाग बाजार हा सन 1875 मध्ये स्थापन करण्यात आला की जो भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला भाग बाजार होता. सध्या भारतामध्ये एका प्रादेशिक भाग बाजारासह 9 भाग बाजार अस्तित्वात असल्याचे दिसून येते. काही काळापूर्वी प्रादेशिक भाग बाजारांची संख्या ही 21 इतकी होती. मात्र शासनाच्या व सेबीच्या कडक धोरणांमुळे ही संख्या सध्या घटल्याचे दिसून येते. भारतातील भाग बाजारांमध्ये होणाऱ्या व्यवहारांचा विचार करता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे भारतातील प्रमुख भाग बाजार मानले जातात. आता आपण भाग बाजाराची महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे प्रतिभूतींचा बाजार. भाग बाजारात विविध प्रकारच्या प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जात असते. यापूर्वीच आपण पाहिले आहे की प्रतिभूती म्हणजे समहक्क भाग, अग्रहक्क भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे यांना एकत्रितरित्या आपण प्रतिभूती असे म्हणतो. तर अशा सर्व प्रकारच्या कंपन्यांच्या तसेच सरकारी, निमसरकारी अशा सर्व प्रतिभूतींची खरेदी विक्री या भाग बाजारात केली जात असते. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे प्रतिभूतींचा पुनर्व्यवहार. भाग बाजार हा एक दुय्यम बाजार असल्याने यामध्ये कंपन्यांनी अगोदर विक्री केलेल्या प्रतिभूतींची खरेदी विक्री गुंतवणूकदारांकडून केली जात असते. म्हणजेच भाग बाजारात अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीचे पुनर्व्यवहार होत असतात. सूचीबद्ध केलेल्या प्रतिभूती. भाग बाजारात फक्त सूचीबद्ध केलेल्या प्रतिभूतींचेच व्यवहार करता येतात. मग सूचीबद्ध केलेल्या प्रतिभूती म्हणजे काय? तर सूचीबद्ध केलेल्या प्रतिभूती म्हणजेच अशा प्रतिभूती की ज्यांची नोंदणी भाग बाजाराकडे केलेली असते. सूचीबद्ध प्रतिभूतींमुळे गुंतवणूकदारांचे आर्थिक दृष्ट्या हितसंरक्षण होत असते, कारण अशाच कंपन्यांच्या प्रतिभूती सूचीबद्ध केल्या जातात की ज्या भाग बाजाराने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. संघटित व नियमन केलेला बाजार. भाग बाजारातील सूचीबद्ध केलेल्या कंपन्यांना भाग बाजार तसेच सेबीने ठरवून दिलेल्या नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. निश्चित स्थान. भाग बाजार एक अशी विशिष्ट भौतिक जागा असते की ज्या ठिकाणी विविध कंपन्यांच्या प्रतिभूतींचे खरेदी विक्रीचे व्यवहार केले जात असतात. ही एक
अशी बाजारपेठ असते की जिथे दलाल, मध्यस्थ व गुंतवणूकदार खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी एकत्र येत असतात. सध्या सर्व भाग बाजारांमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रणाली कार्यरत असल्याने गुंतवणूकदार, दलाल, मध्यस्थ यांना विशिष्ट एका ठिकाणी म्हणजेच भाग बाजारात एकत्र येण्याची आवश्यकता राहत नाही. ते देशातील वेगवेगळ्या शहरांमधून देखील आपल्या प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने हाताळू शकतात. केवळ सदस्याद्वारे व्यवहार. गुंतवणूकदारांना भाग बाजारात जाऊन प्रत्यक्षरित्या स्वतः प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत. त्यासाठी त्यांना बाजारातील अधिकृत दलाल किंवा बाजाराच्या अधिकृत सदस्यांची मदत घ्यावी लागते. म्हणजेच भाग बाजारातील प्रतिभूतींचे व्यवहार हे भाग बाजाराचे सदस्य किंवा अधिकृत दलाल यांच्या मार्फतच केले जाऊ शकतात. आता आपण भाग बाजाराची कार्य पाहणार आहोत. पहिलं कार्य आहे बचतीची गतिशीलता. भारतातील सर्व भाग बाजार हे भारत सरकार तसेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबी मार्फत नियंत्रित केले जात असतात. भारतातील भाग बाजारांचे सुनियोजित रीतीने नियमन व नियंत्रण केले जाते, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण होते. त्यामुळेच अगदी लहान मोठे गुंतवणूकदार भाग बाजाराच्या माध्यमातून विविध प्रकारच्या प्रतिभूतींमध्ये आपल्याकडे असलेले पैसे गुंतविण्यास प्रोत्साहित होतात. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे जास्तीच्या असलेल्या पैशातून म्हणजेच बचतीच्या पैशातून प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीसाठी तयार बाजारपेठ उपलब्ध होते. दुसरं कार्य आहे भांडवल उभारणी. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याने तसेच त्यांनी गुंतविलेल्या भांडवलाची वृद्धी होत असल्याने ते भाग बाजारामार्फत विविध प्रकारच्या प्रतिभूतींमध्ये गुंतवणूक करण्यास अधिक प्रोत्साहित होतात. त्यामुळेच कंपन्यांना देखील त्यांच्या भांडवलाच्या विविध प्रकारच्या गरजा भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी कंपन्या भाग बाजारात लहान मोठ्या गुंतवणूकदारांच्या गरजांनुसार विविध प्रकारच्या प्रतिभूती वितरित करून सुलभ रीतीने मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी करू शकतात. अशा प्रकारे भाग बाजार भांडवल उभारणीचे साधन म्हणून काम करते. तिसरं कार्य आहे प्रतिभूतींचे मूल्य निर्धारण. भाग बाजार विविध कंपन्यांच्या प्रतिभूतींचे मूल्य मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर निश्चित करण्याचे काम करतो. ज्या कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा मिळवितात किंवा ज्या कंपन्या वेगाने विकास साध्य करतात अशा कंपन्यांच्या प्रतिभूतींना बाजारात मोठ्या प्रमाणावर कायमच मागणी असते. त्यामुळे अशा कंपन्यांच्या प्रतिभूतींचे मूल्य हे बाजारात नेहमीच जास्त असते. भाग बाजारात निश्चित होणारे मूल्यांकन हे गुंतवणूकदार, धनको व सरकार इत्यादींसाठी उपयुक्त असते. जर आपण गुंतवणूकदारांचा विचार केला तर त्याने धारण केलेल्या किंवा धारण करण्याचा विचार करत असलेल्या प्रतिभूतींचे निश्चित मूल्य समजते की ज्यायोगे गुंतवणूकदार त्याच्या गुंतवणुकी संदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. तसेच प्रतिभूतींचे मूल्य निर्धारण हे धनकोच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते की ज्यामुळे धनकोला कंपनीच्या पात्रतेचा निश्चित अंदाज करता येतो. अर्थव्यवस्थेचा भारमापक. भाग बाजार देशाच्या अर्थव्यवस्थेचा विश्वासार्ह भारमापक मानला जातो, कारण देशात
तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटनांचा किंवा बदलांचा परिणाम आपणास भाग बाजारातील किमतींमध्ये दिसून येत असतो. भागांच्या किमतीतील वाढ तेजीचे तर भागांच्या किमतीतील घट ही अर्थव्यवस्थेतील मंदीचे संकेत दर्शवित असतात. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे. भाग बाजारामार्फत गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण केले जाते. भाग बाजारात फक्त सूचीबद्ध केलेल्या प्रतिभूतींचेच व्यवहार करता येतात. प्रतिभूती भाग बाजारात तेव्हाच सूचीबद्ध केले जातात जेव्हा कंपनीची योग्यता पडताळली जाते. ज्या कंपन्या भाग बाजारात सूचीबद्ध केल्या जातात त्यांना संबंधित भाग बाजाराच्या नियमांचे व कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. त्यामुळे भाग बाजारामार्फत गुंतवणूकदारांना व्यवहारांच्या सुरक्षिततेची हमी मिळते. भाग बाजाराचे पुढील कार्य आहे तरलता. भाग बाजाराचे मुख्य कार्य म्हणजे प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीसाठी तयार बाजारपेठ उपलब्ध करून देणे. भाग बाजार गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे रूपांतर केव्हाही रोखीत करून देण्याची खात्री देतो. त्यामुळेच की काय, गुंतवणूकदार भाग बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक देखील बिनधास्तपणे करू शकतात. कारण त्यांना याची खात्री असते की आज आपण केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीचे रूपांतर आपल्याला केव्हाही मध्यमकालीन गुंतवणुकीत किंवा अल्पकालीन गुंतवणुकीत किंवा अगदी रोखीतही करता येणे सहज शक्य आहे. भांडवलाचे योग्य वाटप. ज्या कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवतात व गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर मोठा परतावा देतात अशा कंपन्यांच्या प्रतिभूतींची किंमत जास्त असते. अशा कंपन्यांच्या प्रतिभूतींची विक्री भाग बाजारात सहजतेने व सुलभतेने होत असते. त्यामुळेच अशा कंपन्या भाग बाजारातून सहजतेने नवीन भांडवल उभारू शकतात. अशा प्रकारे भाग बाजारातील सातत्याने वाढणाऱ्या प्रतिभूतींच्या किमती गुंतवणूकदारांना या कंपन्यांकडे आकर्षित करतात व गुंतवणूकदार अशाच प्रतिभूतींमध्ये त्यांचा पैसा गुंतवतात की जो उत्पादनक्षम व फायदेशीर प्रकल्पांकडे कंपन्यांकडून वळविला जातो. आर्थिक विकासास हातभार. भाग बाजारात विविध कंपन्यांच्या प्रतिभूतींचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. गुंतवणूकदार आपला पैसा चांगल्या परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवतात. त्यामुळेच कंपन्या देखील फायदेशीर व उत्पादनक्षम प्रकल्पात गुंतवणूक करतात, ज्यायोगे भांडवल उभारणी आणि आर्थिक विकासास चालना मिळते. सट्टेबाजीला वाव. भाग बाजारात सट्टेबाजी करणे म्हणजेच भाग बाजारातील भागांच्या किमतीत होणाऱ्या चढ उतारांमधून फायदा मिळविणे होय. प्रतिभूतींची मागणी व पुरवठा तसेच तरलता राखण्यासाठी भाग बाजारात प्रतिभूतींच्या सट्टेबाजीला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत परवानगी दिली जाते. बचत आणि गुंतवणुकीच्या सवयींना प्रोत्साहन देणे. भाग बाजार गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या प्रतिभूतींमध्ये गुंतविण्याची आकर्षक संधी उपलब्ध करून देतो. या संधी गुंतवणूकदारांना सोने, चांदी यासारख्या पारंपरिक व अनुत्पादक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी आपली बचत कॉर्पोरेट क्षेत्रांच्या प्रतिभूतीमध्ये गुंतविण्यास प्रोत्साहित करतात. स्वाध्याय. आजचा स्वाध्यायाचा प्रश्न आहे, भाग बाजार म्हणजे काय आणि भाग बाजाराची कार्ये स्पष्ट करा.
बरेच विद्यार्थी भाग बाजार हे प्रकरण ऑप्शनला ठेवतात. मात्र विद्यार्थ्यांनी भाग बाजार हे प्रकरण अधिक लक्ष देऊन अभ्यासले, समजून घेतले, तर त्याचा फायदा तुम्हाला फक्त 12वी बोर्डाच्या परीक्षेतच होणार नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातही तुम्हाला तुमच्या भविष्यातील गुंतवणुकीविषयीचे निर्णय घेत असताना नक्कीच होईल. त्यामुळे माझी आपणा सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती राहील की आपण हे प्रकरण ऑप्शन म्हणून पाहू नये. धन्यवाद.